श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना. लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. सोमवारपासून 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. नवरात्रीच्या प्रथम दिवशी आपण घटस्थापना करतो. परंतु ज्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही त्या ठिकाणी मंगल कलश हा आवर्जून स्थापन करावा. मंगल कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला तांदळे प्रथम अष्टदल कमळ काढायचे असते. नंतर आपल्याला तांब्याचा तांबा किंवा पितळेचा तांबा घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला कुंकवाने 5 नामं किंवा 7 नामं हळद कुंकवाची ओढायची आहेत. कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. कलशाला आपल्याला कलावा बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण अष्टदल कमळ काढलेले आहे त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करून कलश ठेवायचा आहे. कलशामध्ये गंगाजल, गुलाबजल आणि शुद्ध पाणी घालायचे आहे. त्याच्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल, त्याचबरोबर हळकुंड, सुपारी, दुर्वा आणि बदाम आपल्याला घालायचे आहे. त्याच्यानंतर 5 विड्याची पानं किंवा मग आंब्याची पानं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ, नारळ ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला नारळ हा आपल्या इच्छेनुसार आपल्याला जसं नारळ आणि मंगल कलश सजवायचा आहे त्या प्रकारे आपण त्यांना दागिने घालू शकतो. तर नवरात्रीमध्ये असा सौभाग्याचा, सुख समृद्धी घरामध्ये देणारा, सौभाग्याचा आणि भगवतीची सेवा म्हणून आपण हा मंगल कलश स्थापन करणार आहोत. आपल्या घरातील सर्व काही मंगल घडावं, आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ घडावं म्हणून नवरात्रीमध्ये मंगलतेचे प्रतीक असलेलं कलश आपल्याला घरामध्ये स्थापन करायचे आहे.